वास्तुशास्त्रानुसार श्रावणात हे उपाय करून पहा, सुखसमृद्धीत वाढ, पैशांची कमतरता होईल दूर। या दिशेला ठेवा शिवलिंग। श्रावण महिन्यात घरात शिवलिंग ठेवत असाल तर ईशान्य कोपऱ्यात ठेवा। ही दिशा देवी देवतांची असल्याने शुभ मानली जाते। या दिशेला भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते, तसेच सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते। शुभ चिन्ह स्वास्तिक। श्रावण महिन्यात दररोज मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडावे, तसेच दरवाजाच्या चौकटीवर स्वस्तिकाचे शुभ चिन्ह काढावे। घराच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा। शिवलिंगाची पूजा करावी, यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते। वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगाची पूजा करण्यापूर्वी रुद्राक्ष शिवलिंगाजवळ ठेवा, नंतर पूजा अभिषेक करावा। रुद्राक्ष लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा किंवा घराच्या मुख्य दाराशी बांधा। असे केल्याने घरात भरभराटीला सुरुवात होते। तुळशीचे रोप। घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख, शांतीसह सकारात्मक ऊर्जा वाढते। श्रावण महिन्यात घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते। घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावून पूजा केल्याने सौभाग्य वाढते। शिवपूजेत तुळशीचा वापर करणे टाळा। बेलपत्र। तुळशीशिवाय घराच्या अंगणात ईशान्य दिशेला बेलपत्राचे रोप लावणे शुभ मानले जाते। शिवपुराणात असे म्हटले आहे की बेलपत्राचे झाड लावल्याने ते स्थान काशीसारखे पवित्र होते, तसेच घरातील दारिद्र्य दूर होते।